हाय, हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवे, कारण जीवन सुंदर आहे, ते सुंदर पद्धतीने जगले पाहिजे. तर मी आज आपणासाठी एक व्हिडिओ घेऊन आली आहे. आपल्या आरोग्यासाठी नक्कीच याचा आपल्याला उपयोग होईल याची मला खात्री आहे. तर आज आपण घरात ज्या भाज्या आणतो त्यांचा शेत ते आपला फ्रीज हा प्रवास आपण बघणार आहोत. हा प्रवास मोठा आहे मित्रांनो. तसेच मोठा आहे म्हणण्यापेक्षा तो वेगवेगळ्या परिस्थितीतला आहे असे मी म्हणेल. शेतात भाज्या, फळभाज्या, फळे चांगले येण्यासाठी त्याच्यावर अनेक कीटकनाशके फवारली जातात. मातीत रासायनिक खते मिसळली जातात. तसा त्याला पर्यायही नाही किंवा ते शेतकऱ्यांना आणि गिऱ्हाईकांना परवडणारे नाही. सेंद्रिय पद्धतीने उत्पन्न घेतल्यास आपल्या लोकसंख्येच्या फक्त 1% लोकांनासुद्धा ते पुरणार नाही. मग याला पर्याय नाही. या केमिकल्समुळे, कीटकनाशकांमुळे अनेक भयानक आजार म्हणजे कॅन्सरसारखे भयानक आजार आपल्याला होत आहेत. हे आपण सगळीकडे आज बघतोय, वाचतोय, अनुभवतोय सुद्धा. अनेक क्रॉनिक आजार त्याच्यामुळे होतात. तसेच शेतातून त्या भाज्या काढून आपल्या फ्रीजमध्ये येईपर्यंत अनेक दिव्यातून त्या भाज्यांना जावे लागते. शेतातून त्या जातात थेट घाऊक बाजारामध्ये, म्हणजे मोठ्या मंडीमध्ये त्या जातात. तिथले चित्र जरा डोळ्यासमोर आणा. कुठे कुठे त्या भाज्या ठेवल्या जातात, पायाखाली तुडवल्या जातात, रस्त्यावर टाकल्या जातात. तिथून अजून पुढचा प्रवास सुरू होतो, तो म्हणजे किरकोळ व्यापारी त्या भाज्या घेऊन जातात. हे भाजीवाले रस्त्यावर त्या भाज्या विकायला बसतात. बघा, अशा प्रकारे खाण्याच्या वस्तू म्हणजे या भाज्या, फळे हे सगळं रस्त्यावर, धुळीत, नाल्याच्या कडेला, कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या बाजूला कुठेही विकल्या जातात. भाजी बाजाराचे चित्र थोडे आपल्या डोळ्यासमोर आणा, म्हणजे लक्षात येईल. आपण अशा भाज्या, फळे घरी घेऊन येतो. कितीतरी व्यक्तींना त्या हाताळलेल्या असतात, नव्हे लाथाळलेल्या सुद्धा असतात. विचार करा, या भाज्यांवर किती घाण बसत असेल, धूळ बसत असेल, वेगवेगळे जंतू त्याच्यावर बसत असतील. विचार करा. तर मित्रमैत्रिणींनो, अशा भाज्या या फ्रीजमध्ये ठेवण्याआधी माझं एकच सांगणं आहे की ह्या स्वच्छ करा. कारण स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर या सगळ्या धुळीसह, मातीसह, घाणीसह, बॅक्टेरियासह आपण ह्या फ्रीजमध्ये घालू आणि घातल्यानंतर त्याच्यावर त्याची जी संख्या आहे त्या बॅक्टेरियाची ही कितीतरी पटीनं जास्त वाढेल. कारण आपण 3-4 दिवस, 5 दिवस तरी त्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवत असतो. तर ह्या भाज्या धुण्यासाठी मी मिठाच्या पाण्याचा वापर करते. 2 ते 5 मिनिटे या भाज्या मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवल्यास त्याच्यावरचे जर्म्स, पेस्टिसाइड्स, केमिकल्स निघून जायला मदत होते. नंतर साध्या पाण्याने 2-3 वेळेस धुवून ठेवू शकता. मिठाच्या व्यतिरिक्त खाण्याचा सोडा वापरू शकता. तसेच पाण्यात थोडेसे व्हिनेगर घालूनसुद्धा आपण भाज्या स्वच्छ करू शकतो, धुवू शकतो. धुतल्यानंतर मात्र या भाज्या 4-5 तास आपण चांगल्या सुकवायच्या, बाहेर फॅनखाली सुकवायच्या आणि त्याच्यात असणारं पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर थोडाही पाण्याचा अंश त्याच्यामध्ये ठेवायचा नाही. आणि मग अशा भाज्या आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो. आता तुम्ही म्हणाल याने काय होईल? पण बघा, प्रयोग करून बघायला काय हरकत आहे की नाही? म्हणतात ना की बुडत्याला काडीचा आधार. तेवढंच आपण स्वच्छ खाल्ल्याचा आपल्याला आनंद होईल, आपल्या आरोग्याला फायदा होईल. तर नक्की करून बघा. आणि अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला जर आवडत असेल तर मंडळी, माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.